त्यांनी MRI काढायला सांगितलं. MRIमध्ये असं सापडलं की L5-L4मध्ये मला डिस्क एक्सट्रुजन झालं आहे, त्याच्यामुळे स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम झाला आहे. सो त्याच्यानंतर पण बरेच औषधं झाली. शेवटी डॉक्टरांनी सजेस्ट केलं की मला ऑपरेशनच करावं लागेल. नमस्कार, माझं नाव सागर रामचंद्र रासकर. मी IT प्रोफेशनल आहे आणि गेल्या 13 वर्षापासून काम करतोय. माझा राईट लेग जो आहे तिथून थायपासून माझ्या टोपर्यंत पेन अचानक व्हायला लागलं. सो मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांनी सजेस्ट केलं की काही औषधं खा. औषधं खाल्ल्यानंतर सुद्धा काही फरक पडत नव्हता. त्यांनी MRI काढायला सांगितलं. MRIमध्ये असं सापडलं की L5-L4मध्ये मला डिस्क एक्सट्रुजन झालं आहे, त्याच्यामुळे स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम झाला आहे. सो त्याच्यानंतर पण बरेच औषधं झाली. शेवटी डॉक्टरांनी सजेस्ट केलं की मला ऑपरेशनच करावं लागेल, सो दॅट डिस्क रिमूव्ह करायला लागेल. त्याच्यानंतर मी बरेच अजून ऑप्शन्स ट्राय केले. आयुर्वेदिक ट्राय केलं, फिजिओथेरपी ट्राय केली. त्याच्यानंतर पण काही इफेक्ट जाणवला नाही. सो असंच मी सोशल मीडियाच्या थ्रू आम्ही बघत होतो काही अजून ऑप्शन्स आहेत. तो मला ANSI-बद्दल आम्ही वाचलं. सो आम्ही व्हिजिट केली ANSI-मध्ये आणि आम्हाला एक्सप्लेन करण्यात आलं की ही जी पद्धत आहे ती नॉन सर्जिकल आहे आणि विदाऊट औषधांनी हे बरे होऊ शकते. सो ती आम्ही जवळजवळ आता माझा 36वा सेशन आहे आज आणि मला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स भेटला आणि मी बरा 90-95% मला बरं झालं आहे. आता मी व्यवस्थित बसू शकतो, चालू शकतो. जे पेन आहे ते खूप कमी झालेलं आहे मला. सो मी रेकमेंड करेन की नॉन सर्जिकल आणि विदाऊट टॅबलेट्स किंवा औषधं न घेता सुद्धा हा जो त्रास आहे तो कमी होऊ शकतो. सो प्लीज डू विजिट ANSI वेलनेस. थँक्यू. Call at ANSI 900 4726 844.